हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज ईशीच्या डिमांडप्रमाणे ना रवा केक बनवला होता. तर रवा केक कसा बनवायचा ना त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे ना मी 1.5 कप जाडा रवा घेतलेला आणि 1 कपला 1 कप साखर घेतली होती. तर तुम्ही जाडा रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या, कोणताही चालेल, कारण की त्याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंडच करावं लागतं. तर माझ्याकडे ना जाडा रवा होता, बारीक रवा पण आहे, पण मी जाडाच रवा घेतलेला. आणि इथे ना मी 1.5 कप बघा रवा घेतला आहे. आता मी त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि 1.5 कपला 1 कप साखर, आणि ह्याला पण ना छान असं वाटून घेणार आहोत. एकदम पीठ होईपर्यंत वाटलं गेलं पाहिजे. बघा खूप छान असं पीठ झालं आहे, बघू शकता. हाताला असं पीठसारखं लागतं आहे. इथपर्यंत आपल्याला ह्याला वाटून काढायचं आहे. आता हे आपण आहे ना साईडला ठेवूया. आणि इथे ना मी आता घेणार आहे बाकीचे इन्ग्रेडियंट्स. तर मी इथे ना अर्धा कप दूध, पाव कप बटर, अमूल बटर आणि पाव कप तेल असं दोन्ही घेतलं आहे. मी तेल आणि बटर दोन्ही पण टाकते कधी पण. त्याच्यानंतर इथे पाव कप मी दही टाकलेलं आहे, अर्धा कप मी दही टाकलेलं आहे. आणि ह्याला आहे ना तोवर आपल्याला विस्करने मिक्स करायचे जोपर्यंत ह्याचं क्रीमसारखं तयार होत नाही तोपर्यंत. तर बघा सगळी दही वगैरे सगळं एकजीव झालेलं आहे आणि क्रीमी असं टेक्स्चर झालेलं आहे. आता ह्यामध्ये आहे ना आपण जे हे वाटलेलं रवा आणि साखर आहे ना ते टाकून आपण ह्याला आहे ना टाकून घेणार आहोत आधी, आणि मग सगळं मिक्स करून घेणार आहोत एकत्र. मी ना ह्याला मिक्सरने असं छान मिक्स करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही. इथे बघा खूप छान आणि पातळ असं टेक्स्चर झालेलं आहे रव्याचं. आणि काही हे नाही आहे, पातळ झालं होऊ द्या, कारण की रवा जसा जसा आपण ऑब्झर्व होऊन देणार ना, म्हणजे जेवढ्या वेळासाठी तेवढं छान ह्याचं हे होणार, बॅटर होणार. तर इथे ना मी 2 तासासाठी बॅटर म्हणजे ऑब्झर्व होण्यासाठी ठेवलेलं, कारण रवा आहे ना दहीमध्ये ना छान असा ऑब्झर्व होऊन जातो. तर इथे बघू शकता 2 तास झाले होते. त्याच्यानंतर मग मी इथे आहे ना 2 तासानंतर मी इथे हे टाकलं आहे, त्यामध्ये काय म्हणतात ते कोकोनट. तर मी ना इथे 1/3 कप आणि 1/4 कप असं डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहे. आणि इथे ना अर्धा कप मी टाकणार आहे मिल्क पावडर. त्यानंतर मी इथे ना 1 टीस्पून आणि पाव टीस्पून आहे ना हे घेतलं आहे बेकिंग पावडर. त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. आणि आता आपण ह्याला आहे ना छान असं मिक्स करून घेऊयात. तर ना तुम्हाला ह्यामध्ये आता आहे ना हे घट्ट असं मिश्रण वाटत असेल, हरकत नाही. थोडंसं जर तुम्हाला म्हणजे घट्ट जर मिश्रण वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये दूध घालू शकता किंवा पाणीही घालू शकता. आणि ऑलरेडी आपण ह्यामध्ये आता मिल्क पावडर टाकलं आहे ना, तर थोडंसं तुम्ही पाणी वगैरे घालू शकता. आणि ह्याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हे मिल्कमेडने ना खरंच खूप छान अशी टेस्ट येते केकला. तर तुम्ही ना टाकून बघा एकदा. तर इथे मी मिल्कमेडसुद्धा टाकलेलं आहे आणि खूप छान असं टेस्ट येते. तर आपण हे ना सगळं एकजीव करून घेणार आहोत. आपण मी मिक्सरने पूर्ण म्हणजे हे मिक्स करून घेत आहे.
बाऊल थोडा छोटा आहे, ओके चालतं, पण माझ्याकडे एवढ्याच साईजचा बाऊल आहे आणि त्यामध्ये म्हणजे प्रमाणे जर आपण केलं ना तर ह्यामध्ये परफेक्ट होतं ह्या बाऊलमध्ये माझ्या. आता इथे ना मी थोडा वेळ पुन्हा एकदा रवा ऑब्झर्व व्हायला ठेवला आहे. तोवर इथे ना मी टीनला आहे ना ग्रेसिंग करून घेणार आहे, म्हणजे मी ऑइलचं ग्रेसिंग केलेलं आहे आणि त्याच्यावरती ना मी रॅप पेपर जो असतो ना आपला, मी तोच टाकणार आहे, कारण माझ्याकडे बटर पेपर वगैरे नाही आहे. तर मी रॅप पेपर टाकून घेऊन त्यालासुद्धा मी असं ऑइलचं ग्रीसिंग करून घेणार आहे. आता इथे बघा मी पुन्हा एकदा ह्यामध्ये आहे ना टूटी फ्रुटी टाकत आहे. तुमच्याकडे टूटी फ्रुटी असेल तर तुम्ही टाकू शकता, नसली तरी चालेल, तुम्ही स्किप करू शकता. किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका, काही प्रॉब्लेम नाही. जे आपल्याकडे अवेलेबल असतं आपण ते टाकून बनवू शकतो. आता माझ्याकडे ही टूटी फ्रुटी होती अवेलेबल आणि हीच होती, ग्रीन कलरचीच होती, म्हणून म्हटलं चला केकमध्ये टाकून घेऊ, खूप छान लागेल. आणि ह्याच्यामध्ये ना मला थोडंसं घट्ट मिश्रण वाटलं तर मी थोडं पाणी टाकलं आहे. आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात. काय होतं ना, रवा यूज केला ना त्यामुळे आपलं सगळं म्हणजे जे मिश्रण आहे ना, रवा आहे ना ते ऑब्झर्व करून घेतो ज्या प्रकारे आपण ठेवतो. तर आता मी ह्यामध्ये टाकणार आहे इन्सेन्स. तर मी व्हॅनिला इन्सेन्स टाकते. तुम्ही कोणताही फ्लेवरचा जर बनवायचं झाला, मँगो, रसमलाई वगैरे, तर तरीसुद्धा तुम्ही तो इन्सेन्स टाकू शकता. तर मी व्हॅनिला इन्सेन्स टाकले आणि एक येल्लो कलर टाकलेला आहे. आपण ह्याला आता छान असं मिक्स करून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी केकची रेसिपी कशी वाटली आणि या आधीचे सुद्धा माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ना, एकदा माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. आणि कारण तुमच्या एक सबस्क्राईबशनने, एक लाईकने मला खूप सारे मोटिवेशन मिळते. तर इथे बघा मी सगळे जे पण होतं ना, म्हणजे इन्सेन्स आणि कलर एकदम छान प्रकारे मिक्स झालेला आहे बॅटरमध्ये. आता मी याला आहे ना कट अँड फोल्डमध्ये पण मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता कट अँड फोल्ड करते मी. आता मी हे सगळे ना टीनमध्ये ओतून घेणार आहे. तुमच्याकडे जर आयताकृती टीन असेल ना तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. आणि हा केक आहे ना चहासोबत वगैरे किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप चांगला आहे. आणि नाही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि नाही मैदा आहे, घरच्या पौष्टिक रव्यापासून बनवलेला आहे. तर तुम्ही हा केक आहे ना खाऊन नक्कीच तुमच्या मुलांना आवडेल. तर तुम्ही असं बनवून जरी ठेवलात ना तरी तुमची मुलं खातील, किंवा तुम्ही गेस्ट वगैरे आल्यावरसुद्धा असं बनवू शकता, त्यांनाही आवडेल. किंवा मुलांना टिफिनमध्ये दिला ना तर कधीही चांगला, कारण मुलं खातात बाहेरचा केक घेण्यापेक्षा घरचा केक मुलांना नक्कीच आवडेल. तर आता मी याला आहे ना टीनमध्ये पोर करून टाकलेलं आहे. आता मी छान असं आहे ना त्याला टॅप करून घेणार आहे. आधी सर्वात प्रथम मी याच्यावर टूटी फ्रुटी जेवढी होती ना माझ्याकडे अजून शिल्लक, तर मी ती टूटी फ्रुटी अशी वरून पसरवणार आहे, गार्निशिंग करणार आहे टूटी फ्रुटीने. आता मी याला टॅप करते जेणेकरून ह्याच्यातलं जर काय एअर बबल्स असतील ना तर ते एअर निघून जातील आणि आपला केक छान असा स्पॉन्जी होईल. तर मी ना एका साईडला आहे ना ओव्हन आहे ना 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलं होतं आणि मी ना ह्याला 180 सेल्सिअस डिग्रीवरती आहे ना 20 ते 25 मिनटासाठी बेक करायला ठेवणार आहे. तर चला. तर इथे बघा फ्रेंड्स, किती छान केक असा स्पॉन्जी झालेला आहे आणि खूपच छान असा टेक्स्चर आलेला आहे. तर आपण ह्याला आहे ना आता ताटामध्ये काढून घेऊयात. तर आणि ह्याला आहे ना तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कट देऊ शकता. माझ्याकडे ना स्क्वेअर साईजचा टीन होता म्हणून मग मी असं स्क्वेअर शेपचा बनवला आहे. आणि ह्याला आहे ना तुम्ही अशी आयताकृती कटिंग करू शकता. तर मी मध्यभागी एक कट मारून असं ब्रेड स्लाइस प्रमाणे करत आहे. तर हा केक आहे ना खाण्यासाठी खूप चांगला आहे फ्रेंड्स. तुम्ही फॅमिली फ्रेंडमध्ये किंवा प्रवासाला वगैरे सुद्धा असा केक बनवून घेऊन जाऊ शकता. लहान मुलं असले म्हटल्यावरती ते सुद्धा आवडीने खातात.
त्यामुळे. तर बघा किती स्पॉन्जी आणि कसं इझिली तुटलं आहे. एकदम जाळीदार केक झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा केक बनवून बघा आणि मला नक्की सांगा कसा वाटला. तर ईशीने ना इथे केक थोडा टेस्ट केला, तिला आवडला आणि खूप टेस्टीसुद्धा झालेला होता. तर आपण हे ना असे स्लाईस कट करून घेऊयात. तर बघा इथे मी असे कट करून घेतले आहेत आणि बघा किती सुंदर दिसतं आहे ना. मी असे कट करून दाखवते तुम्हाला. किती छान दिसतात ते बघा. जाळीदार आहे बिलकुल आणि थोडंसं खाली असं क्रिस्पीपणा झालेला आहे, पण हरकत नाही, एवढं हो चालतं. म्हणजे मलाच हवं होतं म्हणून मी थोडंसं खालच्या साईडने ना त्याला क्रिस्पी होऊ दिलं आहे. तर असं छान वाटतं आणि टेस्टीसुद्धा लागतं. इथे मी ना असं तुम्हाला मांडून दाखवत होते. बघा किती सुंदर दिसत आहे ना. तर मी असं जवळ कॅमेरा करून तुम्हाला दाखवत आहे. हा आहे ना बिलकुल पण टिनला असा चिपकला नाही. एकदम मस्त छान असा सोयीस्करपणे निघाला. तर चला फ्रेंड्स, असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.